साठविला हरी जे हृदय मंदिरी, त्याची सरली निर्धार झाला सफळ व्यापार. हरी आला होता मग कैची भय चिंता, त्यांची सरली निर्धार झाला सफळ व्यापार. तुका म्हणे हरी काही उरोने देवरे, त्यांची सरली निर्धार झाला सफळ व्यापार. जितेन्द्रियं बुद्धिमतारिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नमामि शमीशाननिर्वाणरूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजे. महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्र समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. भगवत कृपेने आज आपल्या वाळकी गावामध्ये दरवर्षाप्रमाणे वार्षिकोत्सव कार्यक्रम म्हणून आजची ही कीर्तन सेवा आयोजित केलेली आहे. या कार्यक्रमामध्ये श्री गुरुचं स्मरण वंदन करून उपस्थित समस्त संत मंडळी, भावी श्रोते, मातृशक्ती या सर्वांना आदरपूर्वक व्यासपीठावरून साष्टांग दंडवत प्रणाम आहे.
भव्यदिव्य असा हा सत्कर्म सोहळा आहे. सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा हा अभंग आहे. यथामती जसं जमेल तसं आपण 1 तास भगवत चर्चा करणार आहोत. बाहेर थांबलेले जे काही मंडळी असतील, शक्य होत असेल तर येऊन बसण्याचा प्रयत्न करा. दबाव नाही, शक्य असेल तर. जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगामध्ये आपणाला काय सांगतात याच्यावर आपण भगवत चिंतन करणार आहोत. थोडा वेळ जसं मला तुम्हाला झेपल त्या परीनच आपण वेळ घेणार आहोत आणि भगवत चिंतन करणार आहोत. भगवत चिंतनाची ही संधी आहे. सुवर्ण संधी ज्याला म्हणतात, अथवा संधीचं सोनं करून घेणं आपलं काम आहे. अशी ही संधी लाभलेली आहे. ज्या ज्या वेळेस आपण कीर्तन करतो, भजन कीर्तन नामस्मरण भगवत चर्चा, त्याला अमृत वेला असं म्हणतात. पंचांगातली वेळा माहित नाही मला, परंतु संतांनी सांगितलेली अमृत वेळा म्हणजे अमर परमात्म तत्वाची चर्चा जितक्या वेळामध्ये होते तेवढा वेळ ती अमृत वेला आहे. हे नक्की. अनेक वेळेस सांगितलेलंच आहे, पुन्हा पुन्हा सांगतो. अमर परमात्म तत्व आहे, ज्याला अमरत्व आहे. अजर अमर आज अव्यय असं परमात्म तत्व आहे. त्याच्या संबंधाने आपली चर्चा, आपला वेळ जाईल चर्चेमध्ये. ती कोणती वेला आहे? अमृत वेला आहे. आणि मरका संसार, नाशवान वस्तू, व्यक्ती, पदार्थ, पद, पदवी इत्यादी गोष्टी चर्चा करण्यामध्ये जेवढा वेळ जाईल त्याला मृत्यूयोग म्हणायला हरकत नाही. अमृत योग आणि मृत्यूयोग आहे. तर आपल्या जीवनामध्ये एवढाच आपल्यासाठी कोणता योग आहे? अमृत योग आहे. आणि हे ज्यांना कळतं, त्या कार्यक्रमाचं, भगवत चर्चेचं, भगवत भजनाचं महत्व वाटतं त्याला. यद्यपि संसारामध्ये सर्वत्र भजन परमार्थ पसरलेला आहे, परंतु तो सफळ झालेला नाही. परमार्थाचा एक व्यापारच आहे, परंतु तो सफळ नाही झालेला नाही. कारण की काही माणसाच्या जीवनामध्ये करमणुकीचं साधन म्हणून, काही माणसाच्या जीवनामध्ये जीविका म्हणून, पोट भरण्याचं साधन म्हणून, जीविका म्हणजे काही माणसाच्या जीवनामध्ये भय ठेवून, खूप कमी लोक असे असतात की जे भाव ठेवून भजन करतात. भय निर्माण झाल्यामुळे भजन करणारे सगळेच आपणाला काही होऊ नये याच्यासाठी.
म्हणून भजन करण्याची जी पद्धत आहे खूप वेगवेगळी आहे, खूप वेगळी. परंतु ज्यांना हे अमृत वेला आहे असं समजून जे भजन करतात ते तरुण जातात, त्यांच्या जीवनामध्ये सफलता प्राप्त होते. आणि परमार्थ सफलतेसाठी आहे. सफलता फळ म्हणजे संसार आहे आणि सफळ म्हणजे परमार्थ आहे. मी माझ्या भाषेतून सांगतो. लाभ म्हणजे संसार आहे आणि उत्तम लाभ म्हणजे परमार्थ आहे. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. बोला पुरुषोत्तम वाचे बोला पुरुषोत्तम वाचे बोला उत्तमा उत्तम वाचे बोला. हे तो एक संता ठाई लाभ पाई उत्तम. उत्तम लाभ, लाभ आणि उत्तम लाभ. काही ठिकाणी विशेष लाभ झाले. विशेष हा लाभ संता ठाई. परमार्थ ही विशेषतेचा आहे, विशेषता आहे. संसार विषय आहे आणि परमार्थ विशेषता आहे. छोटे छोटे शब्द आहेत परंतु खूप मोठा अंतर आहे याच्यामध्ये. अंतर खूप मोठं आहे. विषय संसार आहे आणि विशेषता आणि परमार्थ आहे. दोन्हीतलं अंतर खूप मोठं आहे. आपल्या जीवनात विशेषता कशाने येते? जेवढा विषय प्राप्त होईल त्याला धनवान असं नाव येते आणि जेवढी विशेषता प्राप्त करेल त्याला धन्य असं नाव येते. दोन्हीतला फरक. म्हणून विशेषता काय आहे तर हरीची प्राप्ती करणं हेच जन्माची सफलता आहे. नाही तर काहीही जरी मिळवलं, त्रिभुवनाचं राज्य जरी मिळवलं तरी जन्म सफल झाला नाही. श्रीमंत होऊ शकते परंतु सफलता मात्र हरिप्राप्तीमुळेच होते. आणि हरिप्राप्त करण्याचा अधिकार तुम्हाला मला सर्वांना आहे. संसारातील पद पदवी सत्ता संपत्तीचा अधिकार समान नाही, प्रारब्धानुसार आहे. कोणी श्रीमंत आहे तर कोणी गरीब आहे, श्रेष्ठ कनिष्ठ आहे, परिस्थिती भेद आहे, उच्च नीच भेद आहे, अनेक प्रकारचे भेद असतील परंतु हरिप्राप्त करून घेण्यामध्ये समानता आहे, समान अधिकार आहे सर्वांचा. स्त्री असो पुरुष असो सर्वांना अधिकार समान आहे. केवळ परमात्मा संबंधाने समानता आहे कारण की परमात्माच सम आहे. समबुद्धी घेता समान श्रीहरी
एक परमात्मा संबंध जर सुटला तर विषमता सुरू झाली तिथं, समांतरात नाही. एकाच्याच संबंधाने समता आहे, तो संबंध जर सोडला तर विषमताच विषमता आहे. आणि ते विषमता घालविणेच विशेषता आहे. विषमता घालविणेच विशेषता आहे. आता हे सोवळे झाले त्रिभुवन, विषम धोनी सांडिले. विषमता धुवून टाकण्यासाठी कीर्तन आहे. कीर्तन विषम धुवून टाकण्यासाठी आहे. विषम म्हणजे विषमता आली की संसार आला, विषमता आली. कारण की याच्या आधीच्या चरणामध्ये महाराज सांगतात की संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता हे सोवळे झाले त्रिभुवन, विषम धुवून सांडिले. अनेकतामध्ये विषमता आहे, एकतामध्ये समता आहे. समबुद्धी घेता समान श्रीहरी, एक समान तत्व आहे, समतत्व आहे. आणि एकदा समतत्व प्राप्त झालं की जीवाची समसम संपून गेली, समसम गेली जीवाची. असं काहीही जरी मिळविलं तर समसम वाढत जाईल, परंतु संपणार नाही. समसम जर संपवायची असेल तर समतत्वाची प्राप्ती झाली पाहिजे. आणि असं हे समतत्व, समब्रह्म, समम सर्वेषु भूतेषु, भगवद्गीता सांगते मी समान आहे, सर्व भूत मात्रामध्ये आहे. सम सर्वेषु भूतेषु, समस्त भूतमात्रामध्ये मी सम आहे, असं कृष्ण भगवान भगवद्गीतेमध्ये सांगतात. मी समान आहे. समानता आली की परमार्थात आलो आपण. आणि विषमता असेल परमार्थामध्ये राहून तर ते परमार्थ, आपण परमार्थात आहोत पण परमार्थ आपल्यात नाही. विशेषता कशात आहे की तुम्ही आम्ही माळी घालणं, भजन करणं, परमार्थात आलो आपण. पण ज्या दिवशी समता येईल त्या दिवशी परमार्थ आपल्यात आला. आणि परमार्थ आला की परमात्मा आला आपल्यामध्ये. तोपर्यंत आपण सगळे परमार्थात आहोत. परंतु परमार्थ किती लोकांमध्ये आहे याचं काहीही मीटर नाही, सांगता येत नाही, गणित नाही. कीर्तनात आम्ही बसलो एवढे माणसं, पण कीर्तन किती लोकांमध्ये बसतंय याचा काही हिशोब सांगता येत नाही. प्रत्येक माणूस इथं बसलेला आपापल्या गुणानुसार अभंगाचा विचार करत असेल, बोलण्याचा विचार करीत असेल, आपल्या आपल्या परीनं विचार करतो. मुंडे मुंडे मतिर भिन्नम. मुंडे म्हणजे आडनाव नाही, मुंडके मुंडके. मुंडे म्हणजे मुंडेला, मुंडीला म्हणतात. मुंडे मुंडे मतिर भिन्नम. प्रत्येक जेवढे मस्तक आहेत तेवढे जगात पुस्तक आहेत. तुकाराम महाराजांनी याचं खंडन केलं. अनेकाचे अनेक मत, अवघे रिते पोकळ, काहीच नाही त्याच्यामध्ये. परमार्थ सफल होतो परमात्मा संबंधाने. परमार्थाच्या नावानं संसार कितीही कमावला तरी सफलता नाही. बाकी सगळं मिळू शकते पण पुन्हा जन्माला आणते ते. संसारातलं मिळविणं हे पुन्हा वापस घेऊन यायच्या कामाचं आहे. उदाहरण सांगतो तुम्हाला. अंतकाळाच्या वेळेस माणसाची मती काय होते? ज्या गोष्टीला आपण जास्त मेहनत केलेली असेल
परिश्रम केलेला असेल, मिळवलेला असेल, सांभाळलेला असेल, त्याच्यावर जीव लागलेला असेल, तर अंतकाळाला काय ध्यान येईल? त्याचंच ध्यान येईल. तर आता तुमचा आपला हे संसार आपण कसा मिळवलेला आहे? जीव लावून करतो आम्ही संसार, आणि जीवावर आलेला आहे परमार्थ. परमार्थ करत नाही असं नाही, पण जीवावर आलेला परमार्थ आणि जीव लावून केलेला हे संसार. आणि ह्यालाच बदललं की संतांनी जीव लावून परमार्थ केला आणि संसार बी केला, पण जीवावर आल्यावानी केला. एवढाच फरक आहे संतांमध्ये, आपल्यामध्ये फरक असतो. आता सांगा की एवढं आपण जमावलेलं जे आहे, अंतकाळाच्या वेळेस त्याचं ध्यान येणारच, मरते वेळेस. कोण कुठं काय ठेवले लपवून चोरून, ते सगळं स्मरणामध्ये येणार. म्हणून आजच्या कीर्तनात ऐकून जाण, सगळं बरोबर करून घ्या. काही ठेवू नका कुठं चोरून. मागच्या वेळेस 1000च्या नोटा काढल्या बाहेर सगळ्या. आता आणि काय माहित आहे काय काय ठेवले. चोरू पुरू घरामध्ये. पहिलं व्यवस्था नव्हती, घरामध्ये पुरून ठेवायचं. घरामध्ये सारविलेले घर, थोडंसं खंदायचं, त्याच्यात खड्डा करायचा, त्याच्यामध्ये पुरून ठेवायचं. आणि ज्यावेळेस त्याचा अंतकाळ होईल त्या माणसाचं, तर त्यावेळेस ते मरता मरता पुरून ठेवलेल्या धनाचे ध्यान आले की त्याला घुशीचा जन्म मिळायचा. पुन्हा त्याच घरामध्ये घुस होऊन यायचं आणि उकरू उकरू बघायचं, इतकंच ठेवलं होतं, काय झालं. अंग खोटा द्रव्याच्या मागे कळिकाचा लाग, द्रव्याच्या मागे कळिकाचा लाग, द्रव्याच्या मागे कळिकाचा लाग, द्रव्याच्या मागे कळिकाचा लाग. मनोनी संग खोटा त्याचा, मनोनी संग खोटा त्याचा. द्रव्याच्या मागे कळिकाचा लाग, मनोनी संग खोटा त्याचा, मनोनी संग खोटा त्याचा, मनोनी संग खोटा त्याचा. द्रव्याच्या मागे कळी काळाचा लाग, मनोनी संग खोटा त्याचा. चांगलं आहे. तर असे जन्म पुन्हा परत त्याच्यासाठी यावं लागतं. शास्त्र सांगते की धन पुरून ठेवलेल्या माणसं मरते वेळेस जर धन काढलं नाही, खर्च केलं नाही, संपलं नाही, तर त्याला आजगर होऊन यावं लागतं, सर्प होऊन यावं लागतं. धन पुरलेल्या जागी सर्प राहते म्हणतात ना, ते कोण आहे सर्प? तेच पुरून ठेवलेलं आणि कोण राहते. सर्प होणं पसंत करतील, परंतु धनाचा उपयोग करणं पसंत करणार नाही. धन मिळवणं दोष नाही, पण धनाचा उपयोग न करणं हा महादोष आहे. थोडासा चांगला आहे का? धनाची निंदा केली नाही शास्त्रामध्ये.
जोडुनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. जोडा म्हणले, परंतु पुढे काय म्हणले? उदास विचारे वेच करे. वेच कर म्हणजे खर्च कर. नुसतं जोडायचंच नाही सांगायला. कोणतीही गोष्ट दोन प्रकारांनी केली तरच होते. हवा यायला घराला एक खिडकी पाहिजे, परंतु प्रदूषित झालेलं वारं घरातून निघून जाण्यासाठी दुसरी खिडकी पाहिजेच. सरकत जावं ना सगळं. मग महाराज लोकांनी विचार केला आजच्या कलिकाळामध्ये. तुकाराम महाराजांनी सांगितलं की उत्तम व्यवहारानं धन जोडा म्हणलंय, तर कीर्तनासारखा उत्तम व्यवहार दुसरा नाही. ह्याच्यावर उत्तम कोणता व्यवहार आणि कोणता व्यवहार? ह्याच्यासारखा उत्तम व्यवहार कोणता आहे? आम्ही महाराजाच्या आज्ञेचं पालन करालो. चुकलं का हो? ठीक आहे. यालाच उत्तम म्हणत असाल तर त्या चरणाचं पूर्वार्ध जे उत्तरार्ध आहे ते तर बघा. उदास विचारे, ते कोण करा? ते नाही करायचं, ते जमत नाही. तर सांगा, एक सांगतो तुम्हाला की जीवन जगत असताना जेवढं ज्याच्याकडे संपत्ती असेल त्याचं जीवन जगत असताना त्याचं जीवन सोपं आहे, आणि मरत असताना ज्याच्याकडे काही नाही त्याचं मरण सोपं आहे. त्याचं मरण सोपं आहे. आणि जीवनापेक्षा मरण सोपं होणं हे महत्वाचं आहे. जीवन जगणं सोपं कोणाचं आहे? ज्याच्याकडे संपत्ती आहे. पण मृत्यू कोणाचा सोपा आहे? याच्याकडे काहीच नाही, त्याचं मरण सोपं आहे. कारण की त्याची वासनाच राहत नाही मागे. आम्ही चिंता जीवनाची करतो पण मृत्यूची कधीच केली नाही. त्याचं मरण सोपं आहे. मी मागे कुठंतरी विषय झाला रावणाचा, इकडंच झाला का तिकडं झाला पता नाही. रावणानं सारं संपल्यावरच आपला जीव सोडला. असा एकच इतिहास आहे जगामध्ये. आपली संपत्ती लंका जाळून टाकली, बंधू परिवार सगळा युद्धामध्ये संपून गेला आणि एकटाच राहिला, त्यावेळेस आपला देह सोडला. मागे काहीच ठेवलं नाही. आणि काही जरी राहिलं तर त्याच्यासाठी मागं येणं आवश्यक. असं ऐकून कोणीही हे करू नका रावणासारखं. त्याचा अर्थ आहे असा, भवसागर आहे. तरुण जात असताना जेवढं ओझं कमी राहील पाण्यातून जात असताना तेवढं सोपं जाईल. नावेमध्ये ओझं कमी असावं तेवढं चांगलं. तसं परमार्थ हे नाव आहे आणि परमार्थातच ओझं जास्त वाढलं. म्हणून महाराजांनी इशारा केला, जाणीव शहाणे ओझे सांडुनिया दुरी, आपण वस्तिकर वर्ततसे संसारी. म्हणून मरण आयुष्य संपण्याच्या आधी वासना संपली तर बरं. संसार संपवायचा नाही, संसाराची वासना. आता तुमची चिंता लागली असेल की मग असं कसं शक्य आहे, ते करू नका काही. एवढं समजून घ्या, सत्संग ऐकून भगवत चिंतन करून शास्त्रपुराण ऐकून एवढं समजून घ्या की धन मिळवणं चूक नाही, पण धनाचा आश्रय मानणं, सत्य मानणं हे चुकतंय. एवढं समजलं की काहीही त्याग करायची गरज नाही. कुठलंच काही त्याग करायची गरज नाही. विधीचे सेवन त्याची त्यागाचे समान आपली व्यवस्था आहे. आणि असं करता आलं, आपलं हे हृदय आहे,
हे खूप महत्वाचं आहे. शरीरामध्ये, संपूर्ण शरीरामध्ये हृदय एक खूप महत्वपूर्ण जागा आहे. आणि त्याच्यामध्ये दोन वस्तू आपल्या समोर आहेत, एक शाश्वत आणि एक नाशवान, हे संसार. तर या दोन्हीपैकी हृदयात कोणतं साठवायचं, हृदयात कोणतं ठेवायचं? कारण की जेव्हा आपण आपला मृत्यू होतो तेव्हा तिथं चित्ताचा संबंध आहे. कारण अनेक गतीला घेऊन जाणार चित्त आहे आणि चित्त हे हृदयाचा भाग आहे. बरोबर. जे नाना गती ते पावविते, ते चित्तवरील आत्मया ते. मग कोण आठवी देहाते, गेले की आहे. शरीराची चिंता जोपर्यंत चित्त परमात्माला आपण देत नाही, समर्पित करत नाही, मुरारी पादार्पित चित्त वृत्ती, तोपर्यंत जन्म मरण चुकत नाही. म्हणून हे हृदय देवानं साठवायचं आहे, देवाला हृदयात बसवायचं आहे, परंतु रिकामी केल्याशिवाय ते बसत नाही. कुठलीही गोष्ट, एक वस्तू ठेवायची असेल तर दुसरी रिकामी करावं लागेल. सर्वसाधारण आपल्या संसारामध्ये कोणतीही वस्तू ठेवत असताना तिथला कचरा काढतो आपण, साफ करतो आपण, आणि मग ती वस्तू आपण तिथं ठेवतो. तसं हृदयामध्ये कोणता कचरा आहे? अनंत जन्माचे संस्कार आहेत चित्तामध्ये पडून. बरे वाईट शुभ अशुभ कितीतरी कर्म पडू नये हृदयामध्ये, हे सारा कचरा भरून आहे. आणि ते पवित्र जागा अपवित्र करून ठेवली आम्ही. म्हणून महाराज सांगतात की ते जागा शुद्ध करून तिथं हरीला साठवायचं आहे. आणि हरीला साठवण्याची पद्धत आहे आठवणे. आठवून साठवा. रामकृष्ण वासुदेव वाचे आठवा, है ना, गोविंद गोपाळ आठवा आणि आठवून साठवा, असं एका वासुदेवामध्ये सांगितलेलं आहे. तर त्याला साठवण्याची अशी पद्धत आहे. म्हणून खूप वैभव कमवा, परंतु एक कमावलेलं जे काही वैभव आहे, ऐश्वर्य आहे, हे परमात्माचं आहे, ईश्वराचं आहे, देवाचं आहे असं निश्चित करायचं आणि याच्यातून आपण मोकळं व्हायचं. तुमच्याकडे श्रीमंती असेल, संपत्ती असेल, तर समजायचं की देवानं देवाच्या अमुक एवढ्या संपत्तीला सदुपयोग करण्यासाठी आपणाला जबाबदारी दिलेली आहे आणि ते देवाच्या संपत्तीचा मी सदुपयोग करणार आहे. माझी ती संपत्ती नाही. काही बिघडतं काय? काही पाप लागतं याच्यामध्ये? एवढंच करायचं. परंतु तसं नाही करता. त्या संपत्तीचं, त्या पद पदवी सत्तेचं आम्हाला अशी ममता चिकटलेली आहे, जडलेली आहे, आसक्ती झालेली आहे. त्याच्यामुळे जन्म मरण चुकत नाही. म्हणून त्याचं वर्णन करतात की ज्यांनी आपलं हृदय रिकामी केलं आणि परमात्माला हृदयामध्ये साठवलं. अभंगाचं पहिलं चरण. साठविला हरी, साठविला हरी, साठविला हरी, साठविला
हे शरीर दरबार आहे आणि हृदय हे सिंहासन आहे. राज दरबारामध्ये एक सिंहासन असते, तसं हे शरीर दरबार आहे आणि हृदय हे सिंहासन आहे. राज दरबारामध्ये बसण्याचा अधिकार अनेकाला असेल नियमानुसार, परंतु राज सिंहासनावर फक्त राजाच बसू शकतो. तसं या हृदयामध्ये जे काही हृदय आहे, अंतकरण आहे, याच्यामध्ये फक्त आणि फक्त परमात्माचाच अधिकार आहे, गुरुचाच अधिकार आहे. गुरु म्हणजे परमात्मा, परमात्मा म्हणजे गुरु. मज हृदयी सद्गुरु तेने तारिलो संसार असं. तर हे हृदय मंदिर नाव दिलेलं आहे त्याला. देवताच असली पाहिजे मंदिरामध्ये. काय असो, देवताच असो, देवताच आहे. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति. देवताच आहे त्याच्यामध्ये. त्याचीच ओळख करून देतात महाराज. त्याला साठवायचं आहे, खूप आठवायचं आहे, म्हणजे साठवायचं आहे. साठविण्याची पद्धत सांगितली. माणसाच्या जीवनामध्ये नम्रता जेवढी येईल तेवढा परमात्मा साठवला जातो. नम्रता हे त्याची किल्ली आहे साठवण्याची. नम्र झाला भूता तेने कोंडिले अहंता, तेने कोंडिले अहंता, तेने कोंडिले अहंता. नम्र झाला भूता तेने कोंडिले अहंता, तेने कोंडिले अहंता, तेने नम्र झाला भूता तेने कोंडिले अहंता, तेने कोंडिले अहंता, तेने कोंडिले नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंत. कारण काय त्याचं, की नम्र झाला की अहंकार रिकामी होते, जागा रिकामी झाली की अनंत परमात्मा त्याच्यामध्ये येते. एक वस्तू रिकामी होते. तिळाची रास सर्वांना माहीत असेल कशी करतात. बैलाची मळण लावतात, त्याला कोणती मशीन नाही, मळण नाही. तिळाची रास म्हणजे तिळ कापायचं, त्याच्या काड्या कापायच्या, त्याची पेंडी बांधायची, त्याला उन्हामध्ये वाळवायचं. ते जे शेंगा राहतात ते फुटतात असे उन्हानं, त्याचं तोंड फुटावं लागतं, आहे की नाही. काही काही शेंगा तोंडच फुटत नाही त्याच्या, तशाच मुक्या राहून जातात. त्याच्यातला तिळ गळतच नाही, तोंड फुटावं लागतं. आणि काही काही इतक्या तोंड फुटलेले आहेत की त्याच्यात तिळच राहिला नाही, चक्री कामी चालू. मुख्य शेंगा त्याला वाळल्यानंतर शहाणा शेतकरी ते पेंडी वरी तोंड राहते त्याला खाली करते, त्याला असं राहते ते, असं करावं लागतं. आणि नुसतं तसं करणं, टिकोर घेते हातात, झडकेलं की तीळ गळून जाते. एक तीळ गळण्यासाठी एवढा अटापिटा करावं लागते, वाळावं लागते, तापावं लागते, म्हणजे तप करावं लागते. ते तीळ गळण्यासाठी त्याला किती दिवस तपावं लागतं. तपणं म्हणजेच तप आहे. वैराग्य तापला, तापावं लागतं त्याला. आणि ते अहंकार गळण्यासाठी वैराग्याचा ताप पाहिजे. वैराग्य तर राहीलच नाही, वैराग्य तर कमजोर होऊन गेलं माणसामध्ये. तापल कसं ते,
तापण्यासाठी वैराग्य लागतं. त्याला वैराग्य अग्नी आहे आणि ते इजून गेलं मग ते तिळ असं गळते खळखळ खळखळ. तर वाकल्याशिवाय तीळ गळत नाही, तर आपण वाकल्याशिवाय अहंकार कसा जाईल? अहंकार हे तीळ आहे. करोनीय स्नान तीळदान अहम तेचे, ज्ञानेश्वर महाराज सांगतात. कृष्णार्जुन संगमे, मकर संक्रांतीची एक ओवी आहे. अहमतेचं तीळदान करावं लागतं. आणि म्हणून नम्रता याच्यासाठी आहे की अहंकार जाण्यासाठी आहे. सर्वसाधारण आपण पाहिलं तर आपली घागर बी वाकल्याशिवाय भरत नाही. आणि घागर भरताना आवाज येते बुडबुड बुडबुड असं. त्याचं कारण आहे की आवाज काय आहे तर त्याच्यात पहिलं जे होतं ते निघून जाते, हवा, आणि पाणी मध्ये भरत राहते. वाकिल्यावरच कोणी वाकायलाच तयार नाही. मग ते सफल कसा होईल संसार? व्यापार त्याचा सफळ होत नाही. वाकल्याशिवाय सफळता नाही. त्याची खूनच आहे. ज्या झाडाला, तुरीच्या झाडाला शेंगा आल्या की ते झाड उभं राहतच नाही. कसं होते? खाली वागते. फळलिया तरुची शाखा, सहजे भूमीशी उतरे देख, तैसा भूतमात्रा असे खा नमुची आवडे. जे बगल त्याला पाहिल ते नमस्कार करण्याचे, जे दृष्टी दिसे ते हरिरूप, हे भाव हरीला प्राप्त करण्याचा, हृदयामध्ये हरीला भरण्याचा भाव असा आहे. ते नम्रता आमच्यामध्ये येत नाही. कशाची ना कशाचा अहंकार माणसामध्ये आहेच. रूपाचा आहे, तर कलेचा आहे, तर ज्ञानाचा आहे, तर विद्वतेचा आहे, तर धनाचा आहे, तर की नाही, अहंकार आहेच माणसाला. आणि ते अहंकार देवाची जागा धरून बसलाय. अजून एक सांगू तुम्हाला, ज्ञानाने देव कळतो, सूत्र आहे. ज्ञानाने देव कळतो आणि अहंकार गेल्याने देव होतो. प्रमाण काय? अहंकार गेला अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. देव कळाव की देव हो. कळणे अहंकार आहे आणि होणे अहंकाराचा संबंधच नाही. होणे साक्षात्कार आहे, कळणे अहंकार आहे. एक आहे अहंकार, एक आहे साक्षात्कार. आपण